व्हॉट इज द बिगेस्ट फंक्शन ऑफ द ब्रेन? ब्रेनचं सगळ्यात महत्वाचं फंक्शन कोणतं? मंजिल उन्हीं को मिलती है जो भटकते रहते हैं। दोस्तों, मंजिल उन्हीं को मिलती है जो भटकते रहते हैं। गुमराह तो वो होते हैं जो घर से निकलते नहीं। गुमराह तो वो होते हैं जो घर से निकलते नहीं। तो हम घर से भी निकल गए और समुद्र की सैर भी करके आ गए हैं दोस्तों। आयोजकांनी मला इथे बोलवलं आणि त्यांनी इथे मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते। माननीय श्री अशोकजी उईके साहेब, आपले लाडके व प्रिय आमदार साहेब यांच्या उपस्थितीत हा माझा एक छोटासा प्रोग्राम यांच्या समक्ष सादर करतो की तुम्ही इथे जे बसलेले आहात, माझ्या पुण्यात जे बसलेले आहात, तुमचं मनापासून स्वागत झालं पाहिजे। स्वतःसाठी एक वेळा जोरदार टाळ्या। जितना छोरे हथेलियों में, जितना छोरे हथेलियों में उतनी जोरदार तालियां बजा दो दोस्तों। जेव्हा जेव्हा आपल्याला संधी मिळते त्या संधीचं सुखकरण करा। जब जब हमें अपनी आशा आकांक्षाओं को उभरने का मौका मिलता है, तब तब उसे उभरने का मौका देना चाहिए। क्या देना चाहिए? मौका देना चाहिए। मुझे यहाँ से ओके, माझं नाव डॉक्टर गणेश शिवालके, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहोत। आणि महत्वाची गोष्ट, गेल्या 2007 पासून तर आजपर्यंत 2024 पर्यंत दरवर्षी कमीत कमी 50 माझे व्याख्यान होत असतात, ट्रेनिंग प्रोग्राम्स होत असतात आणि त्या ट्रेनिंग प्रोग्रामच्या माध्यमातून लोकांना उद्बोधन करणे, मार्गदर्शन करणे हे माझं काम असतं। तर याच्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट, एक प्रश्न विचारते सगळ्यांना। प्रश्न, व्हॉट इज द बिगेस्ट फंक्शन ऑफ द ब्रेन? ब्रेनचं सगळ्यात महत्वाचं फंक्शन कोणतं? आपल्या मेंदूचं सगळ्यात महत्वाचं फंक्शन कोणतं? अरे, आजपर्यंत आपण ज्या मेंदूच्या भरोश्यावर इथपर्यंत आलोय, जगतोय, उभं राहतोय, चालतोय, बोलतोय, या मेंदूचं सगळ्यात मोठं बिगेस्ट फंक्शन कोणतं? कोणाला माहितीये? कोणाला माहितीये का? अरे यार, कोणालाच माहित नाही। इकडे तुम्हाला माहितीये? तुम्हाला कोणाला माहितीये? हा, उभा राहा, सांगू का? यस, अरे आपल्याला एक तरुण उमेदवार भेटला, वैभव नाव आहे त्याचं वालं। काय नाव आहे? वैभव। मागचे वैभव। सगळ्यात महत्वाचं जे फंक्शन असतं ते मित्रांनो ऐकून घ्या, सगळ्यात महत्वाचं फंक्शन विचार करण्याची क्षमता आपल्या मेंदूमध्ये आहे। काय आहे? विचार करण्याची। विचार करतो इच्छा प्रत्येक माणूस करतो की नाही करत? अरे, आवाज असेल तर टाळा, हो किंवा नाही। हे काय दिसतंय? गोल। काय दिसतंय? आपल्या आयुष्यामध्ये असे एक गोल निर्धारित करावं लागतं, म्हणजे एक योग्य दिशा निर्धारित करावी लागतं। मला कुठे जायचंय, कोणत्या दिशेला जायचंय, मला माझ्या आयुष्यात काय करायचंय, काय करायचंय, चांगल्या पद्धतीने आपलं जीवन सुखद करायचं आहे, आनंदी करायचं आहे। याच्यासाठी आपण काय करत असतो? सातत्याने पुढे पुढे जात असतो, शिक्षण घेत असतो। तर महत्वाची गोष्ट, या सगळ्या गोष्टीमध्ये एक लहानपणचा किस्सा सांगतो। मी जेव्हा लहान होतो तेव्हा काय झालं माहितीये? तेव्हा माझ्या शाळेतली मॅडम म्हणाली, गणेश आप क्यों लेट हो गए? मैंने बोला मैडम ऐसा ऐसा हुआ कि मैं गिर गया और मुझे लग गई, इसकी वजह से मैं लेट हो गया। क्या हो गया? मैं गिर गया और मैं लेट गया और इसकी वजह से लेट हुआ। मॅडम ने अक्षरशः माझ्या भोवताल चक्कर मारून बघितलं। काय? चक्कर मारून बघितलं आणि मॅडम म्हणाल्या, अरे तुला कुठंच काहीच लागलं नाही। मॅडम तसं नाही म्हटलं, मी बेडवर पडलो, लेटलो, झोप लागली। दुसरी गोष्ट,
तुम्ही आज या पुढ्यात माझ्यासमोर आलेला हा वेळ, हा क्षण तुमच्या आयुष्यात कधीच परत येणार नाही आणि माझ्या आयुष्यात कधीच परत येणार नाही. त्याच्यामुळे तुमच्यासाठी जोरदार टाळ्या एक वेळा होऊन जाऊ दे. ताली बजाने का मौका आज मिला है. अगर इस जिंदगी में ताली नहीं बजाओगे ना, अगला जन्म ताली बजाने वाले का ही मिलने वाला है. अभी सोच लो ताली जब जब मौका मिलता है ताली बजाने का तो जोरदार बजा. एक बार फिर से. सगळ्यात महत्वाचे 3 लॉज असतात आपल्या आयुष्यामध्ये. काय असतात? 3 लॉ. कोणते? एक, आपण जर चांगलं राहिलो, आपल्या जर भावना चांगल्या व्यक्त केल्या तर दुसरा व्यक्ती चांगल्या पद्धतीने आपल्यासोबत अटॅच होऊ शकतो. काय होऊ शकतो? अटॅचमेंट वाढू शकते. त्यासाठी आपली फिजिओलॉजी, आपली शरीर यष्टी कशी आहे हे विषय मायने ठेवत नाही. मी किती सुंदर हा फरक पडत नाही. मी किती बुडका हा फरक पडत नाही. आलं का लक्षात? आयुष्यामध्ये स्वतःची प्रगती साधताना मी किती टिंगू, मी किती ठेंगणा हा विषय नसतो. माझ्यामध्ये असलेली विचारांची प्रगल्भता किती मोठी आहे याच्यावरून माझं व्यक्तिमत्व ठरत असतं. काय ठरत असतं? म्हणून मी काळी म्हणून मला लोक तुच्छ नजरेनं पाहतील. मी गोरा म्हणून लोक मला अरे वा क्या स्मार्ट है असं म्हणणारे भरपूर आहेत. आणि एक काळा व्यक्ती कोण होता माहितीये का? एक होता कारवर. नाव ऐकलंय? एक होता कारवर. त्या कारवर हा शेतकरी होता आणि सायंटिस्ट होता. तो काळा कुट्ट होता. फाटलेला कोट घालायचा तरी पण विचारांची प्रगल्भता एवढी होती की त्याने शेती क्षेत्रामध्ये खूप सुंदर कार्य. तसं इच्छा प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक तरुण, प्रत्येक तरुणी खूप सुंदर आणि खूप मोठं कार्य करू शकतं आपल्या आयुष्यात. करायचं आहे प्रत्येकाला आयुष्यात चांगलं कार्य. यस 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 काय सांगायचं? यस और यस. ओके, गुड, व्हेरी गुड. त्याच्यानंतर आपला शरीर यष्टीमध्ये कसं आहे, आपण चालतो कसं, उठतो कसं, बसतो कसं, या सगळ्या गोष्टी मायने ठेवत असतात. सोबतच नेक्स्ट त्याच्यामध्ये सांगितलेला फोकस. आपण आपल्या दिशेसाठी किंवा जे टार्गेट आपण ठरवलेलं आहे त्या गोष्टीसाठी लायबल आहोत की नाही. नसेल लायबिलिटी आपल्यामध्ये तर ती लायबिलिटी आणण्यासाठी काय करा? एज्युकेशन घ्या. काय घ्या? शिक्षण ही काळाची गरज आहे. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी पण म्हटलेलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं आहे, शिक्षण हे तुम्हाला जीवन कसं जगायचं हे शिकवतं. त्यासाठी शिक्षण ही काळाची गरज आहे. शिकलंच पाहिजे प्रत्येक व्यक्तीला. त्याच पद्धतीनं आपल्या सावित्रीबाई फुले यांच्या अथक प्रयत्नातून त्यावेळेस महिला सशक्तीकरण आणि महिला शिक्षण याची जी पाळेमुळे त्यांनी रोवली, त्या पाळेमुळ्यांच्या भरोश्यावर आज येथील बसलेला महिला वर्ग सुद्धा शिक्षण क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रगती करत आहे. यस और यस. ओके. तर त्याच्यानंतर काय पाहिजे होते आपल्याला? लँग्वेज. माझी भाषा कशी आहे? काय भाषा? माझे विचार कसे आहेत? माझे प्रोनाउन्सिएशन कसे आहे? कधी कधी न बोलता सुद्धा काय होते? संभाषण साधल्या जाते. माहिती तुम्हाला? साधल्या जाते हो का नाही? एक गोष्ट लक्षात घ्या. बेका बेतुने बेत्रिक बेचो बेपंचा बेसका बेसकी बेआटी बेदाय. किती लोक कन्फ्युज झाले बघा. मी बेचाच फळा म्हणायला लावला होता. मधातला एक सोडल्याबरोबर अरे सर चुकलेत लेखाचे. 9 घेतलाच नाही. 2, 9, 18 होते तेच घेतलंच नाही. पण माझ्या भाषेची प्रगल्भता कशी आहे, प्रोनाउन्सिएशन कशी आहे, त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करत जातात. समोरचे पण जागच्या जागेवर उभे राहा. पटाकन फास्ट फास्ट फास्ट. अरे यार फास्ट. ओके ओके ओके. उभे राहा. 1 2 3 करा. आणि गाडी 1 2 3. मस्त पैकी एक काम करा. थकलेले असाल बरं,
पहिलेचे खरंच पहिले चक्के ठार पहिले कुठं 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 यस 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 आधी मॅडम तो जॉगिंग टाकलं जॉगिंग जॉगिंग करा जॉगिंग यस यस ओके ओके sit down यार वेरी नाइस वेरी नाइस क्या बात है आप तो सभी लोग सुनते हो यार बोल हमारा जिंदगी में कौन कैसा होना चाहिए स्मार्ट होना चाहिए क्या होना चाहिए कैसा होना चाहिए मेरे जैसा स्मार्ट नहीं मेरे जैसा स्मार्ट नहीं बहुत सारे लोग कहते हैं कि सर आप बहुत स्मार्ट हो लेकिन मुझे पता है मैं स्मार्ट नहीं हूँ नहीं हूँ वो क्या नहीं लेकिन जो भी जज्बा जो भी इरादा लेके मैं आता हूँ वह पूरा करता और लोगों के दिलो दिमाग में छाने का प्रयास करता वही होता है मेरे साथ जो मैं सोचता हूँ इसीलिए मैंने पहले ही कहा था आपको कि बिगेस्ट फंक्शन ऑफ द ब्रेन क्या था सोचना मैं जो सोचूंगा वही मेरे साथ होगा मैं जो सोचूंगा वही मेरे साथ होगा म्हणून म्हणतोय विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पण विचार करा आपला काय करा विचार करा आपला ते म्हणतात इलेक्शन मध्ये आई बाई आपका विचार करा पक्का आणि इथंच मारा शिक्का म्हणतात की नाही पण यावेळेस काय झालं आपण आपले शिक्के तर मारलेत ना आणि काही लोक घरामध्ये झोपून राहिले असे कितीक लोक आहेत ज्यांनी इलेक्शन मध्ये गेले आणि म्हणजे हाताला शाई न लावता सुद्धा घरीच झोपून राहिले होते असे भरपूर लोक आहेत पण ज्यांनी शाई लावून मतदानाचा हक्क बजावला अशा लोकांनी नवीन खासदार निवडून दिला इथे सांगितलेलं आहे गोल मस्ट बी स्मार्ट यस फॉर स्पेसिफिक म्हणजे काय होत आता मी 10वी झालोय मी 12वी झालोय आता मला पुढे काय करायचंय 10वी झालोय 12वी झालोय मला आता पुढे काय करायचंय बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं अरे यार 12वीला मला पर्सेंटेज कमी भेटले मी सायन्सला नाही जाऊ शकत अरे यार मला गणित जमत नाही मी काय करू असे वेगवेगळे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात आणि त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला विचारांती मिळतं काय मिळतं विचारांती अरे यार माझ्यासोबत राहा कारण माझ्यासोबत राहणं तर तुमच्या आयुष्यामध्ये परिवर्तन होऊ शकतं काय होऊ शकतं परिवर्तन नक्कीच होऊ शकतं बघा माझ्या एज्युकेशनचा प्रवास मी तुम्हाला सांगतो जास्त मोठी कहाणी सांगत नाही कारण कहाणी सांगता सांगता बराच वेळ निघून जाऊ शकतो स्पेसिफिक मध्ये कसं की मी काय प्राप्त करू शकतो त्यामध्ये मी सगळ्यात पहिले 10वा वर्ग पास झालो असं झालं का नाही पहिल्या वर्गात माझ्या वडिलांनी टाकलं होतं त्याच्यानंतर मी कोणत्या वर्गात गेलो मग तिसरी मग 5वी मग 6वी 7वी 8वी आणि नंतर 10वी 8वी नंतर अरे यार तुम्हाला माहितीये 9वी असतं म्हणजे डायरेक्ट 10वीत जाता येत नाही म्हणजे एक पावलंच पुढं आपल्याला टाकता येतात आणि एक पावलं पुढं टाकत आपण पुढे जात असतो 10वी नंतर माझं 12वी झालं 12वी मध्ये आर्ट केलं पहिल्यांदा मग MCVC केलं नंतर मग सायन्सला ऍडमिशन घेतली तिथे डोकसोनी चाललं काय नाही चाललं डोकसोनी चाललं तो मग विचार केला आता करावं काय करावं आता करावं काय करावं मग काय केलं असेल मग 12वीला आर्टला ऍडमिशन घेतली 11वी 12वी कला शाखेत आणि त्याच्यानंतर BA मध्ये ऍडमिशन घेतली मग BA फर्स्ट इयर सेकंड इयर फायनल इयर होता मधातच 3-4 वेळा इंग्लिश हा विषय काय झाला बॅक राहिला आता आम्हाला तर माहिती आहे बाबा आम्ही मराठी माणसं आम्हाला कसं काय इंग्लिश येणार बाबा येणार का नाही ना तर मग इंग्लिश मध्ये जवळपास किती वेळा फेल 7 वेळा फेल किती वेळा 7 वेळा फेल
तरीही आज तुमच्या समोर मी बोलतोय, विचार करा. काय म्हणजे फेल झाल्यानंतर सुद्धा उठून बसण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे. म्हणत म्हणजे आपल्यामध्ये पाहिजे. उभं राहण्याची, बोलण्याची क्षमता निर्माण होणार नाही तोपर्यंत आपण पुढे यशस्वी होऊ शकत नाही. मग असं करता करता 8 वेळा परीक्षा दिल्या तुम्ही बीएच्या. किती वेळा? ज्या विषयाला फक्त 3 वर्ष लागतात पास व्हायला. किती वर्ष? 3 वर्ष. मी 8 परीक्षा म्हणजे किती वर्ष लावले? कमीत कमी जी 2002 ला ऍडमिशन घेतली होती, अरे 1 ला, ती 2007 ला कंप्लीट केली. तिला 2007 ला. पण तेव्हा मी त्याचा मेजरमेंट घेतलं तो स्पेसिफिक नव्हतं. पण त्याच्यानंतर जे मी डिसिजन घेतलं ते असं एमए सायकोलॉजीला ऍडमिशन घ्यायचं. मग स्पेसिफिक फक्त आणि फक्त 2 वर्षामध्ये. किती वर्षात? 2 वर्षात एमए क्लिनिकल सायकोलॉजी केलं. त्याच्यामध्ये पर्सेंटेज किती असतील? किती असतील पर्सेंटेज? पर्सेंटेज किती असतील? 60, 70, 77% मध्ये. किती? 77. आणि त्याच्यानंतर ऍज अ लेक्चर म्हणून काम केलं. म्हणजे स्पेसिफिक. त्याच्यानंतर काय झालं? माझ्या आयुष्याचं मेजरमेंट काय केलं मी? मेजरमेंट. मला ते माहित झालं की आपण इथून तिथे गेलो की मला राळेगाव लागला, इथून तिथे गेलो की कळंब लागला, इथून तिथे गेलो की कळंबवरून नंतर यवतमाळ लागेल. मेजरमेंट. आपल्या आयुष्याचं जे गोल असतं ते कसं असायला पाहिजे? मेजरेबल असायला पाहिजे. त्याला मापन करता आलं पाहिजे की मला कुठपर्यंत जायचंय, त्याचं अंतर किती आहे, डिस्टन्स किती आहे, त्याला वेळ किती लागू शकते, या गोष्टीचं आपल्याला अंदाज पाहिजे. काय पाहिजे मित्रांनो? अंदाज. त्यानंतर ते रिलायबल असलं पाहिजे, वास्तविक असलं पाहिजे. मी जर विचार करतो की मी उडून जाऊ शकतो का? नाही. पण मी उडून जाऊ शकतो. कसा? अरे कसा? विमानात बसून जाऊ शकतो ना. म्हणजेच काय की ते रिलायबल म्हणजे वास्तविकतेमध्ये घडणारा असावं आणि शक्यता त्याची असली पाहिजे. अशा पद्धतीचं मेजरेबल आणि रिलायबल सुद्धा तुमचं ते गोल असायला पाहिजे. त्यानंतर टाइम बाउंड. मला 10वी कोणत्या वर्षात पास करायची आहे, 12वी कोणत्या वर्षात पास करायची आहे, मला जॉबला कोणत्या वर्षात लागायचं आहे, याचा टाइम, वेळ, काळ निर्धारित असला पाहिजे. काय असला पाहिजे? टाइम, काळ, वेळ निर्धारित असला पाहिजे. आणि जर टाइम, काळ निर्धारित नसला तर मग मला काय करत, लोक करतात त्यांना करू द्या, मी काहीच करत नाही असं म्हटलं होणार आहे का? नाही ना. असं म्हटल्यानं कोणाचीच प्रगती होणार नाही. आपली पण होत नाही, दुसऱ्याची पण होत नाही. समजा जेवायला तुमच्या जवळ ताट मांडून दिलं तर घास तोडल्यानंतर आपल्याला तोंडात न्यावा लागतो, चावावा लागतो, तेव्हा सुद्धा चावल्या जातो. यसो. अरे यार, तुम्ही हाताचा वापर करत चला, टाळ्या वाजवत चला. टाळ्या वाजवण्याचे 3 फायदे सांगतो. किती फायदे? 3. टाळी वाजवल्यानंतर आपला दिमाग जागृत होतो. ठाक 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 ठाक. काय होतं? दिमाग जागृत होतो. दुसरी गोष्ट, जेव्हा आपण टाळी वाजवतो तेव्हा बाजूचा जो झोपी जात असतो तो जागृत होतो. आणि तिसरी गोष्ट, तो झोपलेला पण जेव्हा जागी होतो तेव्हा जोरदार टाळ्या वाजवायला लागतो. म्हणून सगळेजण जागी असल्याचं लक्षण जर असेल तर टाळ्या एकदम कडकडून वाजल्या पाहिजे. हात वरती करून वाजवा. आणि डोक्याच्या वरती हात घ्यायला असा ठाक 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 वाजवा. काही लोकांना हातच नाही असं वाटतं. नेक्स्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, खूप साऱ्या गोष्टी असतात आणि खूप साऱ्या तुमच्यासाठी टाइम आलेला आहे. 12:45 आणि त्याच्यापेक्षा जास्त काही मिळणार नाही. फोन माहितीये तुम्हाला? मोबाईल फोनचं ऍडिक्शन आजकाल भरपूर झालेलं आहे. जास्त वेळ मोबाईल तुम्ही बघताय, बरोबर आहे, पण बघत असताना एकच लक्ष ठेवायचं
की त्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्हाला एज्युकेशन काय घेता येतं अशा गोष्टी सिलेक्ट करा, अशा गोष्टींना अप्रोच करा. चांगल्या चांगल्या गोष्टी असतात त्या अडॅप्ट करा आणि ज्या वाईट असतात त्याला बाजूला सारून द्या. मोबाईलचं लत लागणं हे पण वाईट आहे बरं का. आणि काही काही मुलं मी बघतोय की रात्रभर सुद्धा मोबाईल पाहतच असतात आणि त्यानंतर आई वडील जेव्हा त्यांच्याकडून मोबाईल घेतात तेव्हा ते खूप चिडचिड करतात. मध्यंतरी अशा पण काही घटना बघितल्या की ज्यामुळे मुलांनी मोबाईल घेतले आणि आई वडिलांनी त्यांच्याकडून घेतल्यानंतर मुलांनी अक्षरशः आई वडिलांवर हल्ला सुद्धा केलेला आहे. म्हणून एवढ्या पर्यंत ऍडिक्शन मुलांचं होऊ देऊ नका आणि स्वतःच पण होऊ देऊ नका. आपल्याला वाटतं की बऱ्याचशा गोष्टी असतात त्यामध्ये तुमच्या आयुष्यात काही गोल्स आहेत का काही गोल्स काही निर्धारित केले आहेत का? बघा, तुम्हाला जर व्यवसायाच्या संधी जर पाहिजे असेल तर माझा नंबर मी तुम्हाला देऊन देईन. माझ्याकडे पाण्याच्या व्यवसायापासून तर आयुर्वेदिक औषधापर्यंतच्या विक्री वितरण प्रक्रियेची संपूर्ण शृंखला माझ्याकडे आहे. सोबतच ऑनलाईन आणि ऑफलाईन ऍडव्हर्टाईज कशी करायची याच्या संदर्भातलं सुद्धा प्रशिक्षण आहे. प्लस कोणाला समजा इन्शुरन्स सेक्टर मध्ये काम करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा माझ्याकडे बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत. आणि 10वी-12वी नंतर बरेच असे पर्याय आहेत. त्या प्रत्येक गोष्टीचा पर्यायांचा वापर तुम्ही सातत्याने करत चला. काय करत चला? आणि ज्या ज्या गोष्टी तुमच्यामध्ये आहे ना त्याची एक चांगली लिस्ट बनवा. काय बनवा? लिस्ट बनवा. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी असतात त्या गोष्टीमध्ये आता शॉर्टचा एक अर्थ थोडासा सांगतोय. शॉर्ट म्हणजे काय? इथलेलं आहे स्ट्रेंथ, विकनेसेस, ऑपॉर्च्युनिटी आणि धोके. ओके, तर स्ट्रेंथ आणि विकनेसेस हे कोणाकडे असते? आपल्याकडे असते. कोणाकडे असते? आपल्याकडे असते. स्वतःचे असतात, ते ओन असतात. विकनेस म्हणजे माझे विकनेस काय मला माहित पडलं पाहिजे. मला इंग्लिश येत नाही ना तर सातत्याने बोलत राहा, वाचत राहा. केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे. केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे. त्या पद्धतीने त्या उक्तीप्रमाणे त्या म्हणीप्रमाणे सातत्याने कार्य करत राहा तर होतं. मला स्विमिंग येत नाही, स्विमिंग शिका. गाडी येत नाही, गाडी शिका. मला टू व्हीलर मेकॅनिकचं काम येत नाही, शिका. ज्या ज्या गोष्टीत आपल्याला इंटरेस्ट असेल, आवड असेल, अभिरुची असेल अशा गोष्टी आत्मसात करा. त्या गोष्टी शिकत चला. आणि एक लक्षात घ्या, 10वीला ज्या विषयात मार्क चांगले मिळाले असतील ना अशा विषयाची निवड भविष्याच्या विषयासाठी तुम्हाला करता येऊ शकते. अशा विषयाची निवड तुम्हाला भविष्याच्या विषयासाठी करता येऊ शकते. ज्या विषयात तुम्हाला आवड असेल, रुची असेल त्या विषयामध्ये तुमचं करिअर करा. आई वडील म्हणतात म्हणून इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊ नका. आई वडील म्हणतात म्हणून डॉक्टरकीला ऍडमिशन घेऊ नका. उगाच तिथे जाऊन डोकं करण्यात फायदा नाही. उगाच तिथं डोकं खराब करण्यात फायदा नाही. जे तुम्हाला रुचतं, जे तुम्हाला बसतं, जे तुम्हाला इझिली समजतं अशा विषयामध्ये मास्टरी हासिल करा आणि त्या विषयामध्ये स्वतःचं करिअर निर्माण करा. माझा स्ट्रेंथ काय, माझी ताकद काय, मला ओळखता आलं पाहिजे स्वतःमध्ये की मला हा विषय गणित विषय परफेक्ट जमतो, सायन्स विषय परफेक्ट जमतो, मॅथमॅटिक्स परफेक्ट जमतं, ड्रॉइंग परफेक्ट जमतं. ज्या विषयामध्ये मला स्ट्रॉंगनेस आहे, तिथं माझी क्षमता चांगली आहे, या विषयामध्ये मास्टरी हासिल करा. काय करा? मास्टरी. त्यानंतर विकनेस. माझे विकनेसेस काय? मला गणित जमत नाही. ढ म्हणतात, ढ पुराणो कुठे चालतात? तर आमचे मास्तर असे म्हणायचे आम्हाला, ढ पुराणो कुठे चाललात? तेव्हा आम्ही म्हणायचो सर आम्ही कुठेच जात नाही, इथेच बसतो. तेव्हा कुठे आम्ही त्याच वर्गात बसलो आणि वर्गात बसता बसता चांगल्या चांगल्या गोष्टी शिकलो की नाही? यस. मग तेव्हा माझी जी विकनेस होती ते मी घालवण्यासाठी काय केलं? मला गणित जमत नव्हतं तर सातत्याने पटापट असे भाड्या पाडतात आणि
मॅथमॅटिक्स मध्ये गणितामध्ये चांगल्यापैकी मार्क मिळाले 100 पैकी 70. किती? 100 पैकी 70. कमी झालेत का? आजकालच्या पोरांना कमी वाटतात, कारण आजकाल 100 पैकी 101 मिळवणारे व्यक्ती आहेत किंवा 100 पैकी 100 मार्क मिळवणारे मुलं आहेत. आणि मग आई वडिलांचं कॉम्पिटिशन चालू होते. अरे माझ्या पोराने 100 मार्क मिळवले, अरे तुला गेले ना 99 मार्क, 1 मार्क गधाड्याने कमी मिळवला, त्याने 98 97. अरे ते बाहेर बिरणे अभ्यासच नाही करत. 97 मार्क भेटले तिने, पण तरी पण असे शब्द मारू 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 त्याची मेंटॅलिटी खराब करून टाकते असे आई वडील आहे. तर त्याच्यामध्ये काय विकनेसेस आहे ते शोधा आणि तेवढं करेक्ट करा. ऑटोमॅटिकली त्याचं स्ट्रेंथ मध्ये कन्वर्ट. अपॉर्च्युनिटी आणि ज्या थ्रेट्स असतात त्या वातावरणामध्ये असतात. अपॉर्च्युनिटी म्हणजे काय? आज अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी अशी आहे की करिअर तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये करायचं आहे त्या क्षेत्रामध्ये करण्याची प्रचंड क्षमता, प्रचंड ऊर्जा तुमच्यामध्ये आहे. इथं DIC जिल्हा उद्योग प्रशिक्षण अंतर्गत बरेचसे कर्मचारी पण इथे आहेत. त्यानंतर ITI ची सुवर्ण संधी आहे. पंतप्रधान रोजगार हमी योजनेअंतर्गत पण तुम्हाला भरपूर कामं मिळतात. त्यानंतर नवीन जे उद्योजक असतात त्यांना लोन केस पण मिळतं, म्हणजे लोन कमीत कमी 50 लाखापर्यंत मिळतं, 35% सबसिडी मिळतं. त्यातले जर ग्रॅज्युएट जर महिला असेल तर 35 ते 70% सबसिडी सुद्धा तुम्हाला मिळतात त्या रोजगार उभ्या करण्यासाठी. आणि माझ्याकडे असे काही उद्योग आहेत, ते जर उद्योग जर तुम्ही या पट्ट्यामध्ये जरी विकसित केले, उभारले, तरी तुम्ही एका वर्षात कमीत कमी 1 लाख रुपये ते 2 लाख रुपये महिना कमवू शकता. एवढी स्ट्रेंथ त्या बिझनेस मध्ये, त्या प्रोजेक्ट मध्ये आहे, हे मी तुम्हाला सांगू शकतो. त्यानंतर थ्रेट्स, वातावरणात धोके काय आहेत? धोके काय आहेत बघा. आजूबाजूला वेगवेगळ्या गोष्टी घडत असतात, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. काय करा? दुर्लक्ष करा. आणि जेव्हा आपण धोक्यांना दुर्लक्षित करतो आणि समोर जातो तेव्हा आपल्याला व्यवस्थित मार्ग दिसतो. पण समोर स्पीड ब्रेकर आला आणि गाडीचा ब्रेक नाही लावला तर काय होणार? दणकन आपण काय होणार? आपण दणकन आपटणार ना. म्हणून ब्रेक लावणं गरजेचं आहे. ज्या ज्या ठिकाणी वाटतंय त्या त्या ठिकाणी ब्रेक लावा. स्पीड ब्रेकर आला, ब्रेक लावा. आपल्याला समजत नाही एज्युकेशन मध्ये कुठे जायचं, करिअर समजत नाही, काय करायचं, तज्ञ मार्गदर्शकांचा उपयोग घ्या, मार्गदर्शन घ्या. इथे राठोड सर बसलेले आहेत, मिनमिले सर बसलेले आहेत, प्राध्यापक अशोक उईके साहेब बसलेले आहेत, बोरांडे सर बसलेले आहेत, राठोड सर बसलेले आहेत, त्रिपाठी मॅडम बसलेले आहेत. अशा तज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन तुम्ही सातत्याने घेत चला, कारण तेच तुमच्या जीवनाला आकार देऊ शकतात. लहानपणी आपल्या आई वडिलांनी दिला, पण आता आपल्या आई वडिलांना त्या जर गोष्टी समजत नसेल तर तज्ञ मार्गदर्शकांचा सल्ला घ्या, त्यांना विचारा, त्यांच्याकडून माहिती घ्या. वाटलंच तर माझा मोबाईल नंबर मी यांच्याकडे देऊन ठेवेल, त्यांच्याकडून माझा मोबाईल नंबर घ्यायचा. वेगवेगळ्या करिअरच्या क्षेत्रामध्ये कशा वाटा आहेत त्या वाटेवर आपण आपल्याला बोलता येईल. त्यानंतर आपल्याला जे आपलं गोल असतं त्यासाठी काय गोष्टी महत्वाच्या असतात? 5 गोष्टी महत्वाच्या असतात. त्यामध्ये डायरेक्शन असतं, डेडिकेशन असतं, डिटर्मिनेशन असतं, डिसिप्लिन असतं आणि डेडलाईन असतं. आता डायरेक्शन म्हणजे काय? सरळ योग्य मार्गाने चला, बरोबर उत्तर सापडेल, बरोबर उत्तर सापडेल आणि बरोबर दिशा सापडेल. त्यानंतर डेडिकेशन, अरे मला हे करायचंच आहे. यस और नो? यस यस यस. मुलींचा आवाज जास्त येतोय, इकडल्या पट्ट्यातला कोणाचा आवाज जास्त आहे चेक करायचंय मला. इकडल्या पट्ट्यातला आवाज जास्त आहे, इकडल्या पट्ट्यातला आवाज जास्त आहे. हा, इकडे जेव्हा हात वरती करत इकडल्याने यस म्हणायचं, इकडे जेव्हा हात करत तेव्हा इकडल्याने हात वर यस करायचं. मग आपण कॉम्पिटिशन करू. हा 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 बोला, हा बोला. इकडे अरे थोडंसं बिलकुल जोरात. जे पण करायचं आहे त्याच्यासाठी डिटर्मिनेशन लागतं, सातत्य लागतं, डायरेक्शन लागतं. त्यानंतर डिसिप्लिन. कोणतंही काम करत असताना डिसिप्लिन लागेल भाऊ. डिसिप्लिन जर आयुष्यात नसेल तर तुम्ही काहीच करू शकत नाही. सकाळी 6 वाजता उठायचं म्हणजे उठायचं, पण आपण काय म्हणतो? उद्या उठू 6 वाजता, परवा उठू 6 वाजता, निर्वा उठू 6 वाजता. आपले 6 कधीच निघत नाही.
म्हणून 6 वाजता जर उठायचं म्हटलं तर ठरवलं एक वेळा, मैंने अगर ठान ली ना तो मैं किसी की नहीं सुनता, अगर मेरे मन को भाया मैं उस तरीके का आदमी नहीं हूँ कुत्ता काट के खाने वाला, समझ में आएगा। लेकिन मैं जो सोचता हूँ मैं करके दिखाता हूँ, मैं जो सोचता हूँ वो मैं करके दिखाता हूँ। डेडलाईन आपल्या आयुष्यात एक निर्धारित दिवस ठरवा की मला या वर्षामध्ये 1 लाख 2 लाख रुपये महिना कमवायचा म्हणजे कमवायचा आहे। मग त्याच्यासाठी मी सातत्याने वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीचा वापर करून माझा व्यवसाय कसा वाढवेल याचा विचार सातत्याने करा। डेडलाईन पण आपल्या आयुष्यात आवश्यक आहे मित्रांनो। डेडलाईन जर नसेल तर आपण काहीच करू शकत नाही। आजची डेट होती 19, किती तारीख होती? 19/6/2024। मला प्राचार्य मेलविले साहेबांनी 5 दिवस आधी म्हणजे 14/6/2024 ला इन्व्हिटेशन दिलं। त्या दिवशी मी डेट डिसाईड केली होती की इथे 19 तारखेला यायचं आणि राळे गावातील आपल्या विद्यार्थी बांधवांना, विद्यार्थी बहिणींना मार्गदर्शन करायचे। माझी वडीलधारी मंडळी असतील त्यांना पण माझ्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी मिळू शकत असतील तर त्या मिळण्यासाठी देण्यासाठी मी इथे यायला पाहिजे हे मी त्या दिवशी ठरवलं होतं। म्हणून डेडलाईन महत्त्वाची असतं आयुष्यात। पुढे जर जायचं असेल तर डेडलाईन गरजेची आहे आणि त्या डेडलाईन नुसार सगळ्या काही गोष्टी घडत असतात। एक कहाणी सांगतोय शेवटची, फक्त माझ्याकडे किती मिनिटात माहितीये का? हॅलो हॅलो 5 मिनिट। किती मिनिट? 5 मिनिटात मला शेवटचा टॉप कंप्लीट करायचा आहे आणि त्याच्यानंतर तुमची आमची नाही, फक्त माझी आणि तुमची एवढ्या पुरता ब्रेक होईल। नंतर मग आपले तज्ञ मार्गदर्शक पुढचे येतील आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करतील। एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा केव्हा एखादा ट्रक रस्त्याने जातो तेव्हा तुम्ही बघितलं असेल एखादा कुत्रा धावत त्याच्या मागे करत जातो। लोकांना वाटतं अरे यार हा कुत्रा काय करतोय? तो कुत्रा काही नाही, थोड्या दूर अंतरावर जातो ट्रकच्या मागे भुक करत आणि मग पुन्हा तिथे थांबतो आणि वापस। असं आयुष्यात मिनिंगलेस बोल असू नये तुमच्या आयुष्याचं। अरे तुम्हाला जायचंय, धावायचंय ना, तुम्ही जर विचार केला की मला पोलीस इन्स्पेक्टर जर व्हायचंय असा जर विचार असेल तर पोलीस इन्स्पेक्टरच्या दृष्टिकोनातून तुमची शरीर यष्टी असली पाहिजे, रोज ग्राउंड खेळलं पाहिजे, रोज शर्यतीमध्ये, रोज आपला शरीर यष्टी निर्माण करण्यासाठी धावण्याच्या शर्यतीमध्ये आपण अग्रेसर असलं पाहिजे। सोबतच माझी हाईट कमी होती त्याच्यामुळे मी काही पोलिसात जाऊ शकलो नाही। म्हणजे मला माझ्या काय विकनेसेस माहिती आहे की माझी हाईट 5 फूट 2 इंच असल्यामुळे मी पोलिसात जाऊ शकतो का? नाही। पण जर तुमची हाईट 5 फूट 6 इंचाच्या वरती असेल तर तुम्ही निश्चित त्या पद्धतीने जाऊ शकता। मग एअरलाईन आहे, त्यानंतर कम्युनिकेशन स्किलचे जे सेंटर असतात, व्हिडिओग्राफीचे जे सेंटर्स असतात, त्याच्यानंतर फोटोग्राफी आहे, ॲनिमेशन आहे, असे वेगवेगळे क्षेत्र तुमची वाट बघत आहे तुमची सगळ्यांची। ज्या लोकांनी स्वतःच्या आयुष्यात आजही करिअर निवडलं नसेल तर निवडण्याचा प्रयत्न करा। त्यासाठी वेगवेगळ्या टेस्ट अवेलेबल असतात किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच लक्षात ठेवायची, आपल्याला जे आवडतं तेच करायचं। आपल्याला जे आवडतं तेच करायचं। म्हणून ती मुलगी आवडते म्हणून तिच्याच मागे लागायचं नाही, पहिले स्वतःचं पोट भरायचं कसं हा मार्ग बघायचा। कारण जर आपण स्वतःचं पोट भरण्याची क्षमता नसेल तर दुसरी पोरगी घरात आणून तिचं कसं पोट भरणार हा पहिले विचार करायचा। तरुण मंडळीसाठी हा एक प्रश्न आहे माझा। म्हणून तिला जर घरामध्ये आणायचं असेल किंवा त्याला जर घरामध्ये आणायचं असेल तर दोघांनी पण स्वतःचं करिअर निवडा, स्वतःचं एक स्ट्रेंथ निवडा। मला स्वयंपाक चांगल्या पद्धतीने येतो, मला शिवणकाम चांगल्या पद्धतीने येतं, मला गायन चांगल्या पद्धतीने येतं, मला कुरडे पापड्या करता येतात, मला भाजीपाला पेरता येते। असे वेगवेगळे क्षेत्र जे महिलांसाठी आहे त्यांनी त्याच्यामध्ये निपुण व्हा। मला नोकरी करता येतं, मला गायन करता येतं, टीचिंग करता येतं, असे वेगवेगळे क्षेत्र आहेत। तसेच पुरुष मंडळींसाठी सुद्धा वेगवेगळे क्षेत्र आहेत, ते दस्तक देत आहेत, ते आवाज देत आहेत, अरे बाबांनो या माझ्याकडून 2 घ्या आणि 2 घेऊन तुम्ही
तुमचा व्यवसाय उभारा. लोन देण्यासाठी आमचे DIC चे प्रतिनिधी पण इथे आहेत, शितोडे मॅडमचे प्रतिनिधी आहेत, ते तुम्हाला लोन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतील. त्यानंतर आपले जे फॅमिलीचे गोल्स असतात ते निवडून ठेवा, त्याला सिक्युअर करा, मस्त आनंद घ्या. कमावताय त्या पैशाचा आनंद घ्या. कारण माहितीये का, रिटायरमेंट नंतर अर्ध्यापेक्षा पहिलीची लोक होती, ते लोक 99% लोक घरामध्ये मरायचे. आज 99% लोक हॉस्पिटलमध्ये मरतात, 1% घरात. घरामध्ये जर मरायचं असेल तर एकच फॉर्म्युला लक्षात ठेवा की चांगल्यात चांगलं अन्न खाण्याचा प्रयत्न करा, चांगल्यात चांगलं पाणी पिण्याचा प्रयत्न करा. चांगल्यात चांगलं पाणी म्हणजे हे आरोचं नव्हे, हे बॅरलचं नव्हे, हे बिस्लरीचं नव्हे. इव्हन या पाण्याला जेव्हा तुम्ही चेक करण्याचा फॉर्म्युला सांगते तुम्हाला की लिटमस पेपर असतो तुमच्याकडे, लहानपणी 10वीत असताना शिकला असाल लिटमस पेपरला पाण्यात टाकून बघायचं. गुलाबी लिटमस पेपर जर पिवळा झाला तर ते पाणी पिण्यायोग्य नाही, एवढं लक्षात ठेवा. त्या पाण्यामध्ये जिवंत मासोळी टाकली तरी ती मरून जाते, एवढं खतरनाक ते पाणी आहे. जर जिवंत मासोळी पाण्यात मरते, तेच पाणी झाडाला टाकलं तर झाड सुद्धा मरते. तर सातत्याने आरो प्रोसिजरनं बनलेलं पाणी जर शरीरात टाकत राहिलं तर शरीरातल्या सेल्स मरत राहतात आणि हेच पाणी भविष्यामध्ये आपल्याला कॅन्सर पर्यंत घेऊन जातो. याच्यामध्ये जेव्हा प्लास्टिकची बॉटल थंडी आणि गरम होते, दोन्ही कंडिशन मध्ये इस्ट्रोजन नावाचं लेडीज हार्मोन सिक्रेट होते, ते सातत्याने जेव्हा तुमच्या शरीरात जायला लागतं, एका मुलाच्या शरीरात जर प्लास्टिक युक्त पाणी जर जायला लागलं तर त्याच्यामध्ये सुद्धा पहिलेचा मुलगा होता, त्याला 14व्या 15व्या 16व्या वर्षात दाढी मूछ येत होती. आजचा 18 वर्षाचा होती तरी त्याला दाढी मूछ येत नाही. का नाहीये? त्याच्या मागचं कारण हे आहे, इस्ट्रोजन युक्त पाणी त्याच्या शरीरात चाललं आणि तेच पाणी माझ्या तरुण बहिणी, लहान बहिणी यांच्या पोटात चाललं. त्याच्यामुळे त्यांच्या महामारीच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. त्याच्यामुळे अशा पाण्यापासून, अशा इस्ट्रोजन युक्त पाण्यापासून त्यांना वाचवा, कॅन्सर पासून त्यांना वाचवा, अशा वेगवेगळ्या आजारापासून तुम्हाला त्यांना वाचवता येतं. कारण जर आपण त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न नाही केले तर भविष्यामध्ये आपल्याला लोक वाचवणार नाही, तेवढं लक्षात ठेवा. तर तुम्हा सगळ्यांनी मला ऐकून घेतलं याबद्दल मनापासून धन्यवाद. आयोजकांनी मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून त्यांचे धन्यवाद. इथे मी माझ्या शब्दांना विराम देतोय. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ बघितला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि हो, तुमच्या परिचित जे मित्र आहेत त्यांना पण शेअर करा. कारण अशीच नवीन नवीन विविध माहिती ऐकण्यासाठी तुम्ही पाहत राहा आपलं चॅनल डॉक्टर गणेश सव्वालाखी क्रिएशन अंतर्गत नवीन नवीन व्हिडिओ पाहत राहा आणि आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करत राहा. थँक्यू. पुढे भेटूया नवीन व्हिडिओ. तोपर्यंत सुखी राहा, शांत राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.